आपण बघितलं नुकताच कार्यालयाचंही उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी माझं हितगुज या ठिकाणी झालेलं आहे। मला खात्री आहे की मुक्ताईनगर नगरची पंचायत आहे की आम्ही एक हाती ताब्यात घेऊ। अतिशय चांगलं वातावरण, चांगला कौल मतदारांचा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून या बाबतीत कुठेही मला शंका वाटत नाही की नगराध्यक्ष असेल, आपले नगरसेवक असतील, हे बहुसंख्येने मोठ्या संख्येमध्ये अगदी स्पष्ट बहुमत घेऊन या ठिकाणी निवडून येतील। माझं बोलणं झालं होतं, ताईंचं झालं नसेल, पण माझं चंद्रकांत पाटलांचं बोलणं झालेलं होतं। 8-9 जागांसाठी आम्ही आग्रही होतो, ते झालं होतं, पण शेवटी स्थानिक इथला असा निर्णय झाला की बाबा आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून येऊ शकतो आणि म्हणून मग आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला किंवा स्वीकारला नाही आणि नंतर मग आम्ही संपूर्ण पॅनल जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी उभं केलेलं आहे। स्वबळावर आम्ही या ठिकाणी लढतो। आता सांगितलं की काही सांगता येत नाही पुढे काय असेल, काय चित्र असेल नसेल, काय कोणत्या जागा कोणाला मिळतील, त्यामुळे आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं योग्य होणार नाही। आता आम्ही सध्या महायुतीत आहोत, आम्ही महायुतीमुळे सगळीकडे लढतोय। काही अपरिहार्य ठिकाणी मी सांगितलं जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढतोय, अर्ध्याहून अधिक ठिकाणी। पण काही अपरिहार्य स्थिती अशी आहे 3-4 ठिकाणी जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढतोय, मैत्रीपूर्ण आमची लढत सुरू आहे। तुम्ही असंही बोललात की विधानसभेला आम्ही गुंड नव्हतो का, आता गुंड कसं काय झालं? ते मला त्याबाबतीत स्थानिक मी काय ऐकलं नाही, कोण काय बोललं नाही काय म्हणल्या, पण मला आमचा संकेत आहे, आम्ही ठरवलेलं आहे की फार टोकाची एकमेकांवर टीका टिप्पणी मित्र पक्षांवर या निवडणुकीमध्ये करायची नाही, म्हणून मी त्या बाबतीत ते फार बोलणार। मी प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे। जामनेरला बिनविरोध झालं, तिथली सिच्युएशन वेगळी आहे, तिथलं आमचं काम वेगळं आहे, तिथला विकास वेगळा आहे, त्यामुळे लोकांना वाटतं की पुन्हा त्या ठिकाणी आणि आम्ही जवळपास 4 टर्म झाले। साधना माधन तिथे नगराध्यक्ष आहेत, त्याच्या आधीपासून ग्रामपंचायतला आम्ही त्या ठिकाणी होतो। 7-8 वर्ष झाले, 7-8 टर्म झाल्यात त्या ठिकाणी मी सुद्धा आमदार आहे, आधी नगराध्यक्ष म्हणजे सरपंच सुद्धा मी होतो 92-93 मध्ये, त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे। प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी आहे, त्याचं कंपेअर एकमेकाशी आपल्याला करता येणार नाही। पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की यावेळी सत्ता ही या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये आमचीच येईल, जनतेचा कौल आमच्या बाजूनेच राहील आणि त्यानंतर आम्हाला 5 वर्ष अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं आहे। त्यांचं माझं बोलणं झालेलं होतं, फोनवर ते माझ्याशी बोलल्यात, समक्षूनही बोललेले आहेत। काही ठिकाणी समीकरणं असतात निवडून आणायची, त्याप्रमाणे मला वाटतं त्या समीकरणामध्ये काही कमी जास्त झालेलं आहे, म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही। मी त्यांच्याशी बोललेलो आहे, पण त्या कुठेही नाराज नाहीत, त्या पक्षासोबतच आहेत, आमच्यासोबतच त्या ठिकाणी आता काम करतायत। आपण सांगितलं विरोधकांना कसं घेतलं, आपण राज्यात सध्या बघतात की कशी परिस्थिती चाललेली आहे। काल विरोधात असणारे, विरोधात ओरडणारे आज आमच्या पक्षामध्ये येत आहेत, काही इकडून तिकडे जात आहेत, हे सगळं चाललेलं आहे। त्यामुळे त्याला आपण काही रोखू शकत नाही। त्याला काल परवा तुम्ही आमच्याबद्दल का बोललात, आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा किती जण आहेत की जे आमच्या विरोधात पूर्वी बोललेत, भाषणं केलेत, ते आता मंत्री सुद्धा आहेत, ते आमदार सुद्धा आहेत। त्यामुळे मला वाटतं की आता या गोष्टी गौण झालेल्या आहेत की मागच्या काळात तुम्ही काय केलं आणि आमच्याबद्दल काय बोलले, नेत्यांबद्दल काय बोलले, आणि म्हणून आता जे मेरिटवर आहेत ते त्यांना घ्यायचं, निवडणुका लढायच्या, जिंकायच्या, ही भूमिका सगळ्यांचीच आहे ना। मोठा विरोधी पक्ष कुठे नाही, आता त्यांनी प्रयत्न करावेत। आता लोकांचा ओढा आमच्याकडे, लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाहात गेलो पाहिजे, भाजपात गेलो पाहिजे, मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचं, त्यांना देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि त्यांना समोर कोणी चेहरा दिसत नाही, सगळे फक्त बोलबच्चनगिरी चाललेली आहे, काम त्यांचं काहीच नाही आहे, त्यांच्या नेतृत्वाकडचा विश्वास नाही आहे आणि म्हणून लोकांचा सगळी ओढ ही भाजपकडे आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की आम्हाला मुख्य प्रवाहात यायचं आहे, या महासागरामध्ये यायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आहे, राज्याचा विकास करायचा आहे, आपल्या गावाचा असेल, छोटे अगदी सगळा विकास जर करायचा असेल तर मला वाटतं भाजपशिवायचा पर्याय नाही आणि म्हणून सगळे भाजपमध्ये येण्याला उत्सुक आहे। मी चांगलं बघतोय ना, मी कुठे काय, मी बोललो ना, आता मी चांगलं बघतोय। खडसे विरुद्ध शिवसेना इथं आहे, भाजपा विरुद्ध शिवसेना नाही। भाजपच्या अजून लोक माझ्यासोबत आहेत, पण ही खरी भाजपा नाही आता त्यांचं मत होऊ शकेल। आता मी इथे आलो, रक्षाताई आमचे केंद्रीय मंत्री त्या इथे आहेत, सावकारी या ठिकाणी आहेत, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यामुळे असं म्हणता येणार नाही की भाजप इथे नाहीये, भाजप माझ्यासोबत आहे। मला ते का म्हणाले मला कळत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।